नासिक जिले में किसानों की कर्ज माफी की मांग को लेकर पिछले 3 वर्षों से चल रहा धरना आंदोलन अब और तेज होने जा रहा है। आंदोलन के नेता भगवान बोराडे ने बताया है कि शासन द्वारा लगातार अनदेखी किए जाने के विरोध में करीब 56,000 कर्जग्रस्त किसान 1 जुलाई को जिला कलेक्टर कार्यालय, जिला मध्यवर्ती सहकारी बैंक और सहकार विभाग के कार्यालयों के सामने गोबर मिट्टी का दीप जलाकर प्रतीकात्मक रूप से दिवालियापन घोषित करेंगे। किसानों की प्रमुख मांगों में संपूर्ण कर्ज माफी, जबरन कर्ज वसूली पर रोक, कर्ज के ब्याज का भुगतान सरकार और बैंकों द्वारा करना तथा किसानों से केवल मूलधन की वसूली शामिल है। आंदोलनकारियों का आरोप है कि मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री और संबंधित मंत्रियों को कई बार ज्ञापन देने के बावजूद कोई ठोस निर्णय नहीं लिया गया। किसानों ने चेतावनी दी कि यदि जल्द से जल्द समाधान नहीं निकला तो आंदोलन को और व्यापक एवं उग्र रूप दिया जाएगा। बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे दुष्काळे पीडा केली। पूर्वी आपला भारत देश कृषी प्रधान व ऋषी प्रधान आणि धर्म प्रधान संस्कृती होती। त्यावेळेस एखाद्या व्यापाऱ्यानं किंवा उद्योजकानं कर्ज घेऊन जर उद्योग केला असेल, त्याच्यावर जर आपत्ती आली तर त्यावेळेस मात्र त्याचा जीव वाचवण्यासाठी त्याने आत्महत्या करू नये याच्यासाठी त्याने गावामध्ये दौंडी देऊन हा जो शेणा मातीचा दिवा गावभर फिरून आणि त्याच्या घरापुढे लावायचा आणि त्याने दोन्ही हात वर करायचे आणि आता इथून पुढे मी दिवाळखोरी घोषित करीत आहोत अशी घोषणा करायची, म्हणजे किमान त्याची आत्महत्या, त्याचा जीव वाचायचा। आज आमच्या या आंदोलनाला 1 जून 2023 पासून आंदोलन सुरू झालं। 3 वर्ष पूर्ण होऊन गेले, सरकार या आंदोलनाची दखल घेत नाही। शेवटी आमची समस्या कोणी निवारित नाही, म्हणून आम्ही आंदोलन स्थळावर आज आमची नादारी म्हणजे दिवाळखोरी घोषित करीत आहोत। यापुढे आम्ही ही दिवाळखोरी घोषित केली, आता यापुढे बँकेने आमच्या दारात यायचे नाही आणि बँकेने जर समजा आलेच आमच्या दारात तर तो त्यांचा नैतिक अधिकार राहणार नाही। त्यांना त्यांचं कर्ज सरकारकडून वसूल करायचं, आमच्या दारात येऊन त्यांनी आम्हाला पुढील कोणतीच कारवाई करायची नाही, असा या दिवाळखोरीचा अर्थ आहे।